आता आणखी एक मोठी बातमी आहे। सोन्या चांदीच्या दरांमध्ये आजही मोठी घसरण पाहायला मिळते। सोने आणि चांदीच्या दरात आज 6% घट झाली आहे। सराफ कट्ट्यावर मोठी गडबड आपल्याला पाहायला मिळते। चांदी प्रति किलो 17,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे। सोन्याच्या दरात प्रति तोळा 9,000 रुपयांची घट झाली आहे। संपूर्ण राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे। आज सकाळी घसरण झाल्यामुळे सकाळपासून ग्राहकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। बघा, विचार करायला गेलं तर मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेले होते, परंतु आज सोन्याचा फुगा फुटलेला आहे। सोन्याची दाबून टाकलेली माहिती समोर आलेली आहे। अखेर सोन्याचा भाव फिक्स झालेला आहे, म्हणजेच 24 कॅरेटच्या सोन्यापासून ते 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे। परंतु ग्राहकांना अजून सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होऊ शकते, मग तुम्ही सोनं कधी खरेदी करायला पाहिजे, कोणत्या तारखेला सोनं खरेदी केलं तर तुमचा फायदा होईल आणि कोणत्या तारखेला सोनं खरेदी केलं तर तुमचा तोटा होईल, याचीच माहिती तुम्हाला देत आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सोनं मिळालं पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्ही सविस्तर पद्धतीने पाहायचा आहे। आणि राज्यातील जे पण ग्राहक आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असतील तर त्या ग्राहकांनी सोनं खरेदी करण्याच्या अगोदर ही माहिती ऐकायची आहे, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन जाईल, तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा होऊन जाईल। बघा, सोन्याचे दर कोसळलेले आहे, ही बातमी 100% खरी आहे, परंतु ग्राहकांना जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर तुम्ही पुढच्या 2-3 दिवसांमध्ये डोक्याला हात लावून बसणार आहेत। जर तुम्ही उद्या सोनं खरेदी केलं तर तुम्ही पुढच्या 4 ते 5 दिवसांच्या कालावधीमध्ये डोक्याला हात लावून बसणार आहे, कारण ग्राहकांना या सोन्यामधील ही जी घसरण सुरू झालेली आहे तर ही घसरण तात्पुरती घसरण नाही, तर ही घसरण लांबवरती घसरण आहे, म्हणजे जास्तीत जास्त दिवस आता सोन्याच्या दरामध्ये घसरण होणार आहे। मग ग्राहकांना कोणत्या तारखेपासून तुम्ही सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे, कारण अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मागच्या काही महिन्यांपूर्वी युद्ध सुरू झालेलं होतं। ते युद्ध मागच्या काही महिन्यांपूर्वी संपलेलं होतं, त्यामुळे आपल्या देशामध्ये आयात निर्यात सुरू झालेली होती, त्यामुळे सोन्याचा साठा मोठ्या प्रमाणामध्ये आता शिल्लक राहिलेला आहे। यासोबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुद्धा राज्यातील सर्व नागरिकांना, सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सांगितलेलं होतं की तुम्ही 1 वर्ष सोनं खरेदी करू नका। त्यामुळे भरपूर ग्राहकांनी सोनं खरेदी केलेलं नव्हतं, त्यामुळे सराफांच्या दुकानामध्ये प्रचंड सोनं आता पाहायला मिळत होता। परंतु ग्राहकांनो, अशी एक बातमी आता जागतिक बाजारपेठेमधून समोर आलेली आहे, त्यामुळे सोन्याची खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। स्वतः पंतप्रधान मोदी साहेब यांनी सोनं खरेदी करण्याचं आव्हान केलेलं आहे, कारण ज्यावेळेस जागतिक बाजारपेठेमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काही हालचाली सुरू होतात, काही घडामोडी घडतात, त्यावेळेस सोन्याचे दर कोसळत असतात। तर सध्याच्या स्थितीला जागतिक बाजारपेठेमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अशाच घडामोडी घडलेल्या आहेत, त्यामुळे सोन्याचे दर प्रचंड कोसळत आहेत। परंतु ग्राहकांना सोन्याचे दर अजून किती दिवस घसरतील याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुमचा विचार सोनं खरेदी करण्याचा असेल किंवा जर तुमचा विचार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा असेल किंवा ग्राहकांना जर तुमचा विचार सोनं खरेदी करण्याचा असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर पहा। बघा, ग्राहकांना विचार करायला गेला तर 2025 सालामध्ये या सोन्याने धुमाकूळ घातलेला होता आणि 2026 सालामध्ये सुद्धा 6 महिने सोन्याने धुमाकूळ घातलेला होता, परंतु अखेर आता सोन्याचा धुमाकूळ बंद झालेला आहे। सोन्याची नवीन माहिती आता समोर आलेली आहे, सोन्याचा भाव फिक्स झालेला आहे, म्हणजे सोन्याच्या दरामध्ये आता प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे। मग ग्राहकांना ही घसरण आज किती हजार रुपयांची झालेली आहे, उद्या अजून किती हजार रुपयांची होऊ शकते, पुढच्या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये अजून किती घसरण होऊ शकते याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहे। बघा, अनुभवी सराफांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षानुवर्ष सोन्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही या 3 तारखांना सोनं खरेदी केलं तर तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त सोनं मिळू शकतं। परंतु जर तुम्ही कोणाचं तरी पाहून, कोणाचा तरी विचार लक्षात घेऊन जर तुम्ही सोनं खरेदी करायला गेलात
तर तुमचा तोटा होणार आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला सोनं कमी पैशांमध्ये मिळालं पाहिजे तर हा व्हिडिओ सविस्तर पहा। ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक ऐकायची आहे, कारण ग्राहकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर युद्ध संपलेलं आहे। मोदी साहेबांनी सांगितलं होतं की 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, परंतु आता परत एकदा मोदी साहेबांनी सोनं खरेदी करण्याचं आव्हान सर्व जनतेला आता केलेलं आहे। म्हणजेच राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांना आता दिलासा मिळत आहे। ग्राहकांचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आता पूर्ण होत आहे। मग ग्राहकांना एकंदरीत सोन्याच्या दरामध्ये किती घसरण पाहायला मिळत आहे, हे घसरण तात्पुरती आहे की जास्त दिवसांची घसरण आहे, हेच आता आपण पाहणार आहोत। परंतु ग्राहकांना चांदीच्या दरामध्ये सुद्धा घसरण पाहायला मिळत आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून चांदीने सुद्धा मोठमोठे रेकॉर्ड तोडलेले होते, मोठमोठे रेकॉर्ड तयार केलेले होते, परंतु अखेर चांदी सुद्धा घसरलेली आहे। तर एकंदरीत ग्राहकांना सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये कशामुळे घसरण होत आहे आणि सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये अजून किती दिवस असेच घसरण होत राहणार आहे, याविषयी तुम्हाला माहिती देत आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुम्हाला कमी पैशांमध्ये जास्तीची जास्त चांदी, जास्तीत जास्त सोनं मिळून जाईल। आता बघा, ग्राहकांना प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याकडे थोडं तरी सोनं असायला पाहिजे, परंतु ग्राहकांना सोन्याचे दर हे गगनाला भिडलेले होते, सोनं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोनं खरेदी करणं काय परवडत नव्हतं। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर युद्धामुळे सोन्याची आयात निर्यात सुरू झालेली होते, परंतु मोदी साहेबांनी सांगितल्यामुळे ग्राहक सोनं खरेदी करत नव्हते। त्यामुळे मागच्या काही महिन्यांपासून सराफांच्या दुकानामध्ये गर्दी कमी पाहायला मिळत होते, म्हणजे सोनं जास्तीत जास्त विकलं जात नव्हता। तुम्हाला उदाहरणामध्ये सांगायचं म्हटलं तर बघा, बाजारामध्ये एखादी वस्तू जर मोठ्या प्रमाणामध्ये आले, सर्व शेतकरी बांधवांनी एकच वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये जर बाजारामध्ये आणली तर त्या वस्तूची किंमत घसरत असते। त्याच पद्धतीने बाजारामध्ये सोन्याची आवक वाढलेली होते, त्यामुळे सोन्याचे दर प्रचंड घसरत आहेत। यासोबत ग्राहकांना जो शेअर मार्केटचा ग्राफ होता तर तो ग्राफ सुद्धा आता ढासळलेला आहे। यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खाणींमधून सापडत आहे। तर विचार करायला गेला तर भरपूर कारणांमुळे सोन्याचे दर कोसळत आहेत, तर ती कारणे आपल्याला पाहायची नाहीत, तर आपल्याला बघायचं आहे की आज सोन्याच्या दरामध्ये एवढी मोठी घसरण कशामुळे झालेली आहे। कारण ग्राहकांना विचार करायला गेला तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये पाहायला मिळत आहे। एवढ्या वर्षांपासून सोनं वाढत चाललेलं होतं, परंतु सोनं प्रत्येक महिन्यामध्ये 200 रुपये, 300 रुपये किंवा लईत लई 500 रुपयांनी वाढत होतं। परंतु 2025 सालामध्ये सोनं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं, परंतु आता सोन्याचे दर प्रचंड कोसळत आहेत। सोन्याचे दर आजपासून ते पुढील किती दिवसांपर्यंत घसरत राहणार आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देत आहे। त्यामुळे ग्राहकांनो घाई करायची नाही, घाई केल्यानंतर तुमचा तोटा मोठ्या प्रमाणामध्ये आता होणार आहे। यासोबत ग्राहकांना कालच पेपरला आलेल्या बातमीनुसार भरपूर ग्राहकांची फसवणूक झालेली आहे। बघा, ग्राहकांची फसवणूक कशी झालेली आहे याविषयी सुद्धा माहिती देत आहे। आता बघा, राज्यातील सर्वसामान्य ग्राहक हे गावखेड्यामध्ये राहत असतात। मग काय होतं, गावखेड्यामध्ये सराफांची दुकाने छोटी छोटी असतात। यामधील काही सराफ हे ओरिजिनल सराफ असतात, तर काही सराफ हे डुप्लिकेट असतात। मग काय झालेलं होतं की भरपूर ग्राहकांनी 24 कॅरेटचं सोनं आम्हाला खरेदी करायचं आहे असं त्या सराफांना सांगितलेलं होतं। मग त्या सराफांनी त्यांना सोनं दिलेलं होतं आणि त्या सर्वसामान्य ग्राहकांनी ते सोनं घरी आणलेलं होतं, तर काही दिवसानंतर त्यांना अडचण आलेली होती। त्यामुळे त्यांनी सराफांच्या दुकानामध्ये म्हणजे शहराकडील भागांमध्ये ते फिरायला गेलेले होते आणि त्या दुकानांमध्ये ते सोनं मोडायला गेल्यानंतर त्यांना असं कळलं की हे सोनं 18 कॅरेटचं सोनं आहे, म्हणजेच याच्यामध्ये 50% सोनं आणि 50% इतर धातूंचा वापर केलेला आहे। त्यावेळेस त्यांना या ठिकाणी मोठा धक्का बसलेला आहे आणि ज्या सराफांकडून त्यांनी हे सोनं घेतलेलं होतं ते सराफ आता या ठिकाणी दुकानाला कुलूप लावून पळून गेलेले आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक झाली नाही पाहिजे, आपण 24 कॅरेटचे पैसे मोजलेले आहेत तर आपल्याला 24 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे, 22 कॅरेटचे पैसे मोजले तर 22 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे, 18 कॅरेटचे पैसे मोजले तर 18 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ सविस्तर पहा। सविस्तर व्हिडिओ पाहिल्यामुळे तुमचा फायदा होईल, परंतु जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिला, अर्धवट माहिती ऐकले तर तुमचा 100% तोटा होणार आहे। तर
एकंदरीत ग्राहकांना 24 कॅरेटच्या सोन्याच्या दरामध्ये किती घसरण झालेली आहे, यासोबत 22 कॅरेटच्या दरामध्ये 18 कॅरेटच्या दरामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, यासोबत चांदीच्या दरामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे, याचीच माहिती आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. तर बघा ग्राहकांना एकंदरीत सांगायचं म्हटलं तर बघा भरपूर दिवसांपासून तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत होता, परंतु ग्राहकांना सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडलेले होते. सोनं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक सोनं खरेदी करण्याकडे काय वळत नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्याच्या दरामध्ये प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक, मध्यमवर्गीय ग्राहक आणि श्रीमंत ग्राहक सुद्धा सोनं खरेदी करायला आता सुरुवात करत आहे. तर बघा ग्राहकांना तुम्ही आज लगेच सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे का अजून थोडं वाट पाहायची आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगत आहे. यासोबत ग्राहकांना 22 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं असतं, 18 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं असतं, 14 कॅरेटचं सोनं कसं ओळखायचं असतं, हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो, जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही, तुमचा फायदाच फायदा आता होणार आहे. तर बघा ग्राहकांना एकंदरीत विचार करायला गेलं तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू झालेलं होतं. त्यामुळे कोणत्याही वस्तूची आयात निर्यात सुरू नव्हते. युद्धाच्या काळामध्ये सर्व वस्तूंचे भाव वाढलेले होते. विचार करायला गेलं तर गॅसची किंमत युद्धाच्या काळामध्ये वाढलेली होते, इतर वस्तूंच्या किमती युद्धाच्या काळामध्ये वाढलेल्या होत्या. परंतु आता युद्ध संपून भरपूर दिवस उलटलेले आहेत, भरपूर महिने आता युद्ध संपून गेलेले आहेत. त्यामुळे आता सोन्याची किंमत यासोबत इतर वस्तूंच्या किमती घसरलेल्या आहेत. विचार करायला गेला तर 50 वस्तूंच्या किमती आता घसरत आहेत. मग ग्राहकांना सोन्याच्या दरामध्ये ही घसरण पाहून सर्वसामान्य ग्राहक खुश झालेले आहेत. बघा आज सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये आणि सराफांच्या दुकानांच्या बाहेर ग्राहकांच्या 4 चाकी गाड्या, 2 चाकी गाड्या लागलेल्या आहेत. सराफांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना जर तुम्ही सोनं खरेदी करणारे ग्राहक असाल किंवा चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि ग्राहकांना तुमची भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होत आहे. येथून पुढे ग्राहकांना तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा ग्राहकांना एकंदरीत सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये किती घसरण होत आहे हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु ग्राहकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी काही दिवसांपूर्वी सर्व जनतेला आव्हान केलेलं होतं की कोणी सोनं 1 वर्ष खरेदी करू नये. परत आता या ठिकाणी त्याच मोदी साहेबांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करू शकता. एवढी संधी आहे, ही संधी गेल्यानंतर तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी परत जास्त पैसे मोजावे लागू शकतील. कारण विचार करायला गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये सराफांच्या दुकानामध्ये सोनं झालेलं होतं, त्यामुळे सराफ सुद्धा वैतागलेले होते. त्यामुळे सराफांनी सुद्धा आता किमती कमी केलेल्या आहेत. जागतिक बाजारपेठेमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या घडामोडी घडलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम या सोन्याच्या दरावरती आता होत आहे. यासोबत या ठिकाणी ज्या खाणी असतात तर त्या खाणींमधून मोठ्या प्रमाणामध्ये आता सोनं निघत आहे. त्यामुळे सोन्याचे दर यासोबत चांदीचे दर सुद्धा आता घसरत आहेत. तर एकंदरीत ग्राहकांना आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,46,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 1,34,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 1,19,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे. त्यासोबत ग्राहकांना आज प्रति किलो चांदीचा भाव 2,80,000 रुपयापर्यंत गेलेला आहे. बघा अनुभवी तज्ज्ञांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं की सोनं 2 लाखांच्या पुढे आणि चांदी 4 लाखांच्या पुढे जाईल. परंतु त्या अनुभवी तज्ज्ञांचे अंदाज खोटे ठरलेले आहेत. सर्वसामान्यांचे अंदाज आता खरे ठरत आहे. तर एकंदरीत ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही घाई गडबड करू नका. तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जे पण कोणी सराफ ओळखीचे असतील तर त्यांना सुद्धा थोडं विचारायचं आहे कधीपासून आम्ही सोनं खरेदी केलं तर आमचा फायदा होईल. कारण त्यांना आमच्यापेक्षा सुद्धा जास्त माहिती असते. त्यामुळे तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या, त्या सराफांचा सल्ला घ्या, त्यानंतर सोनं किंवा तुम्ही चांदी खरेदी करू शकता, जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होईल. कमी पैशांमध्ये तुम्हाला सोनं मिळून जाईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही भरपूर दिवसांपासून स्वप्न बघत होता तर ते तुमचं सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होईल.